नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण रक्षाबंधन निमित्त बाहेरून मिठाई आणण्याऐवजी घरीच छान अशी मिठाई करणार आहोत आणि ती मिठाई म्हणजे मलाई केसर पेढा। रक्षाबंधन आहे म्हटल्यानंतर आजच्या ताटामध्ये पेढा तर असायलाच पाहिजे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप झटपट होणारी आहे, अगदी 15 ते 20 मिनिटात। तर इथे मी घेतलेली आहे 1 वाटी मिल्क पावडर, 1 पेला दूध घेतलेला आहे, फुल फॅट आहे बघा, तुम्ही त्याच्यात साय पण बघू शकता। अर्धी वाटी साखर आहे, ही बघा अगदी अर्धी वाटी साखर आहे, पण तेवढी लागणार नाहीये। केसर मिल्क आहे, वेलची पूड आहे आणि 2 चमचे तूप आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे आणि फ्राय पॅन मध्ये आधी आपण दूध घालून घेऊया। तर इथे मी दूध घातलेलं आहे, गॅस खूप फास्ट ठेवायचा नाहीये, तूप घालून घ्यायचं आहे आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून एक छान उकळी येऊ द्यायची आहे। दूध छान उकळलं पाहिजे आणि ते व्यवस्थित ढवळत राहायचं आहे। अशा प्रकारे त्याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे। आता चांगली उकळी आली का मग त्यामध्ये घालायची आहे आपल्याला मिल्क पावडर। हे बघा खूप छान असं उकळ आलेली आहे। आता आपण त्यामध्ये मिल्क पावडर घालूया आणि सगळं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे आणि त्याला सारखं ढवळत राहायचं आहे। गॅस खूप फास्ट पण करायचा नाहीये, खूप लो पण करायचं नाहीये, व्यवस्थित असायला पाहिजे। हे बघा छान घट्टसरपणा यायला लागलाय ना, खूप वेळ लागत नाही याला, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये असं छान दूध घट्टसर होतं आणि त्याचा खवा तयार व्हायला सुरुवात होते। बघा किती छान घट्टसर व्हायला लागलाय ना। आता आपण त्यामध्ये घालून घ्यायची आहे वेलची पूड, केसर दूध आणि पुन्हा सगळं असं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे ते घट्ट होईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे। पूर्ण चमच्याने आपल्याला सारखं त्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे ते खाली बुडाला लागणार पण नाही। आणि जाड बुडाचं पातेलं म्हणजे असं पसरट भांड घ्यायचंय, फ्राय पॅन किंवा मग तुमच्याकडे लोखंडी कढई असेल ती आपण पसरटच घ्या, म्हणजे ते लवकर होतं। असं सारखं त्याला साईडनी कडा अशा सगळ्या काढत ते सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा कसं छान असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे, सगळं व्यवस्थित होतंय असं छान। सारखं त्याला अजून त्याला थोडं करून घ्यायचं आहे। आता ह्या स्टेजला आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। तर इथे मी फक्त 1.5 चमचा साखर घातलेली आहे। साखर घातल्यानंतर थोडंसं ते पुन्हा असं मऊ झाल्यासारखं पातळ झाल्यासारखं वाटेल, पण काही घाबरायची गरज नाहीये, ते व्यवस्थित पुन्हा घट्टसर होतं। आता व्यवस्थित घट्ट होऊन झालेलं आहे ते। आता अगदी जर त्याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे, नाही घातलं तरी चालेल, पण मी घातलं, मला वाटलं थोडंसं ड्राय आहे ते म्हणून मी घातलं। आता हे व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण हे थंड करायला बाजूला काढून घेऊया। हे तुम्ही रूम टेम्परेचर वरती 15 मिनिटं थंड करून घेऊ शकतात, म्हणजे त्याला जेवढा वेळ लागेल तेवढा, आणि घाई असली तर फ्रीज मध्ये। तर बघा इथे मस्त छान थंड झालेलं आहे। आता आपण हे छान हाताने आपल्याला हवे तसे आकाराचे छोटे मोठे आकाराचे पेढे बनवून घ्यायचे आहेत। बघा कसं छान दाणेदार दिसतं आहे, दाणेदार रसरशीत असं मस्त आपला केसर मलाई पेढा इथे तयार झालेला आहे। हे बघा असा गोल करून घ्यायचा आहे आणि थोडंसं बोटाने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे डिझाईन करण्यासारखं काय असेल तर तुम्ही त्यांनी डिझाईन पण करू शकतात वरती, आणि थोडासा पिस्ता घालायचा त्याच्यामध्ये आणि केसरची एक काडी ठेवायची आहे, म्हणजे तो छान दिसायला। अशा प्रकारे आपण घरच्या घरीच हलवाई सारखे केसर मलाई पेढा तयार करू शकतो। मग बाहेरनं कशासाठी आणायचं? आणि हे बनवायला अक्षरशः 15 ते 20 मिनिटच लागतात। तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, आणि पहिल्यांदा जरी करत असणार तरी ते अजिबात फसत नाही, खूप छान लागतात। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।